पावसाळ्यात स्काल्प सोरियासिसमध्ये फ्लेकिंगचे प्रमाणही वाढते कारण या हंगामात डॅन्ड्रफ समस्या फार सामान्यपणे दिसून येतात आणि ज्यांना सोरायसिस आहे त्यांच्या स्कॅल्प सोरायसिस गंभीर होण्याची किंवा पुन्हा उद्भवण्याची शक्यता वाढते कारण कोरडेपणा असल्याने ॲलर्जी होते, इन्फेक्शन होतात आणि त्यासोबतच तुमच्या केस गळण्याचे प्रमाणही वाढते. आणि जर तुम्हाला कोणताही उपाय सापडत नसेल तर हॅलो, मी मेघा चतुर्वेदी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या स्काल्प सोरियासिसच्या फ्लेकिंग, खाज, जळजळ, कोरडेपणा यावर नियंत्रण कसे ठेवू शकता. आणि जर पॅचेसमध्ये इन्फ्लेमेशन झालं नसेल, सेन्सिटिव्हिटी तयार झाली असेल आणि आपण खूप अस्वस्थता अनुभवत असाल तर आपण त्याला कसं सुखावू शकता. तर पहिला मी तुम्हाला जे घरगुती उपाय सांगणार आहे त्यासाठी लागणारी सर्व सामग्री तुम्हाला घरी सहज मिळेल आणि तुम्ही ते सहजपणे बनवून लावू शकता, त्यामुळे त्यांचा वापर प्रत्यक्षात करणे शक्य आहे. तर पहिलं तुम्हाला केळी आणि मध घ्यायचे आहे. सर्वप्रथम तुम्ही एक केळी मॅश करा आणि त्यात 3 ते 4 चमचे मध मिसळा. चांगले मॅश केल्यानंतर पेस्ट तयार होईल. आपण ते आपल्या टाळूच्या क्षेत्रावर लावावे लागेल. जिथे टाळू सोरायसिस आहे तेथे अर्धा तास ठेवून नंतर सामान्य शॅम्पूने धुवावे लागेल. आणि तुम्ही वापरत असलेला शॅम्पू सिया सोरिया शॅम्पू असावा असा प्रयत्न करा, जेणेकरून या मास्कनंतर तुमचे केस गळणे नियंत्रित होईल आणि कोरडेपणा कमी होऊ लागेल. दुसरं तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला रोजमेरी तेल आणि नारळ तेल घ्यायचे आहे. तर तुम्ही रोजमेरी ऑइलचे 3 ते 4 थेंब घ्याल आणि त्यात तुम्ही जे काही वाहक तेल वापरता म्हणजेच तुम्ही जे तेल वापरता त्यात तुम्ही सियाचे सोरिया तेल वापरत असाल किंवा माझ्या उपचाराचे तेल किंवा तुम्ही जे काही तेल वापरता त्यात तुम्ही 3 ते 4 थेंब रोजमेरी तेलाचे मिसळून आपल्या टाळूवर लावावे. शॅम्पू करण्यापूर्वी 1 रात्र ठेवा किंवा 2 तासांपूर्वी. आता त्याचे गुणधर्म काय आहेत, कारण हे अँटी-इन्फ्लेमेटरी आहे म्हणून ज्या त्वचेच्या पेशी सुजलेल्या आहेत त्यावर हे नियंत्रण ठेवेल. कोरडेपणा, फडफडणे, खाज येणे जे काही होत आहे ते नियंत्रणात ठेवेल. आणि या हंगामात जी संसर्ग झालेली आहे त्या तुमच्या टाळूला एक संरक्षक आवरण देईल, जेणेकरून तुमच्या टाळूत संसर्ग होणार नाही. म्हणून तुम्ही हे लावा. तिसरं, तुम्हाला हवं नसेल तर पुदिन्याची पाने आणि नारळाच्या तेलाची पेस्ट बनवून ते वापरू शकता. कारण पुदिना थंड असतो आणि स्वाभाविकच जेव्हा जळजळ, चटका लागणे, खाज सुटते तेव्हा पुदिना त्याला शांत करण्याचे काम करेल, मॉइश्चरायझेशन देईल आणि तुम्हाला जो थंडावा मिळेल तो पुदिन्याच्या पानापासून मिळेल. त्यासोबतच आपल्याला कोकोनट ऑइल मिसळायचे आहे, जेणेकरून कोरडेपणा नियंत्रित राहील आणि पेस्ट तयार करणं आपल्याला सोपं जाईल. आणि नारळ तेल बहुतेक सर्वांना अनुकूल असते आणि सर्व कोरडेपणा नियंत्रित करते. ते व्हिटॅमिन ई मध्ये समृद्ध आहे, त्यामुळे तुम्ही हे वापराल. पेस्ट तयार केला. 2 ते 3 पुदिन्याची पाने वाटून त्यात 1 ते 2 चमचे खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवला. जिथे सोरायसिसचे पॅचेस आहेत तेथे आपण ते आपल्या टाळूच्या भागात लावाल आणि अर्ध्या तासानंतर किंवा 1 तासानंतर आपण आपले केस सोरिया शॅम्पूने धुवाल, जेणेकरून आपल्या केसांना आणखी नुकसान होणार नाही आणि आपला सोरायसिस जलद नियंत्रणात येऊ लागेल. आणि शेवटी जर तुम्हाला हळद आणि ऑलिव्ह ऑइल वापरायचे असेल तर तुम्हाला 1 ते 2 चमचे हळद घ्यायची आहे. एक छोटा चमचा हळद घ्या. लक्षात ठेवा, आपल्याला जास्त हळद वापरण्याची गरज नाही. आणि त्यात तुम्हाला ऑलिव्ह ऑइल मिसळावे लागेल. त्यामुळे हळद आणि ऑलिव्ह ऑइल मिसळल्याने लालसरपणा आणि सूज जाईल. कारण दोघांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्वचेच्या पेशींमधील सर्व जळजळ आणि त्या जलद गतीने वाढत आहेत, गुणाकार होत आहेत, ते नियंत्रणात येऊ लागेल. आणि तुमच्या केसांच्या मुळांमधील लालसरपणा तोही नियंत्रणात येऊ लागेल. तर तुम्ही ही पेस्ट बनवून आपल्या टाळूवर अर्धा तास सोडून देऊ शकता. तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा स्कॅल्प एक्सफोलिएटिंग सीरम वापरू शकता, कारण यामुळे तुमच्या कोंडा नियंत्रित होईल, कोरडेपणा नियंत्रित होईल. त्यामुळे जो काही फ्लेकिंग प्रॉब्लेम येत आहे तो एक्सफोलिएटिंग सीरमने दूर होईल. आणि हे पूर्णपणे हर्बल आहे, हे नॉन स्टेरॉइडल आहे, त्यामुळे तुमच्या केसांना आणखी नुकसान होणार नाही आणि तुमच्या स्कॅल्प सोरायसिस सुधारण्यास सुरुवात होईल. आणि जर तसे होत नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्या टीमशी संपर्क साधू शकता, मला भेटायला येऊ शकता आणि तुमच्या सोरायसिसचा उपचार करून घेऊ शकता आणि आपला सोरायसिस संपवा.